नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIIT परांडा या नोकरी पोर्टलच्या चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नोकरी संदर्भातील महत्त्वाची अपडेट माहिती पाहणार आहोत। यासाठी आपण या पोर्टलवर आलेलो आहे। सर्वप्रथम आपण Google Chrome हे ब्राउझर ओपन करा। या ब्राउझरमध्ये टाईप करा diitnmk.in। सदरील वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदरील वेबसाईटच्या माध्यमातून आपण शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, मनोरंजन, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील माहिती घेत आलेलो आहोत आणि घेत राहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेमध्ये 1192 जागांसाठी भरती निघालेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून किती जागा, कोणत्या जागा आणि कशा पद्धतीने जागा या संदर्भातील माहिती आपण या पोर्टलच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रयत शिक्षण संस्थेची जी अधिकृत माहिती आहे ही अधिकृत माहिती आमच्या पोर्टलवर ओपन होईल। रयत शिक्षण संस्था रिक्रुटमेंट अँड इंडियन एज्युकेशनल ऑर्गनायझेशन फाउंडेड बाय कर्मवीर भाऊराव पाटील इन 1990। रयत शिक्षण संस्था 1919 साली स्थापन झालेली रयत शिक्षण संस्था। या शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये विविध शाखा आहेत। स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद। डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या शिक्षण संस्थेमधील विद्यापीठाअंतर्गत टोटल 1192 जागाची भरती निघालेली आहे। सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती आहे। कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ 347 जागा, शिवाजी विद्यापीठ 845 जागा, अशा टोटल 1192 जागा आहेत। यासाठी शिक्षण आहे पदव्युत्तर पदवी, सेट, नेट, पदव्युत्तर PhD किंवा समतुल्य। माहिती अट अधिक माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल, संपूर्ण महाराष्ट्र असेल। महत्त्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 जून 2024। मुलाखत 1 ते 2 जुलै 2024 रोजी विविध ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार आहे। अर्ज भरण्याची लिंक, जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण जरा पाहिलं, आता शिवाजी विद्यापीठ क्लिक हिअर या बटनावर क्लिक केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाची जी असणारी सविस्तर कुठल्या पदासाठी, कुठल्या विषयासाठी शिक्षण पाहिजे याची सविस्तर माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। तासिका तत्वावर पदे महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार भरण्यात येणार आहेत। उपरोक्त पदे भरण्यासाठी लागू आहेत असे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। CHB तासिका तत्वावर अध्यापकाची 1 वर्षाकरिता जास्तीत जास्त 9 महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी रयत शिक्षण संस्था सचिव सातारा या ठिकाणी दिलेली आहे। तर आपण जर या भरतीसाठी पात्र असाल तर आपण अर्ज करू शकता। आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण जी या ठिकाणी लिंक दिलेली आहे या लिंकच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज या बटनावर क्लिक करून आपण टीचिंग रयत रिक्रुटमेंट 2024 हा जो टॅब आहे या टॅबवर आपण रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून व्यवस्थित माहिती भरून आपण आपला अर्ज भरू शकता। अशा प्रकारे आज आपण रयत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये निघालेल्या 1192 जागाच्या भरती संदर्भातील माहिती घेतली। अधिक माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेट माहिती घेण्यासाठी आपण ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, वेबसाईटला सबस्क्राईब करा। धन्यवाद।